हॅलो गाईज, व्हेरी वेलकम टू माय व्लॉग अगेन. तर आजच्या व्लॉगमध्ये मी पातळ खिचडीची रेसिपी दाखवते, सोपी आणि साधी. प्रथमतः आपल्याला टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता ठेवायचा आहे साईडला. टोमॅटो कट करून घ्यायचे. त्याच्यानंतर इक्वल क्वांटिटीमध्ये तांदूळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि तूर डाळ हे घ्यायचे आणि धुवून त्याला आपण भिजवत ठेवणार आहे. आणि तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करूया. आता फोडणीसाठी आपल्याला कुकरमध्ये 2 चमचे तूप घ्यायचं आहे आणि 2 चमचे तेल. त्याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायचे आहे आणि ते चांगले तडतडल्यानंतर आपण पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये घालणार आहात. ठीक आहे. आता जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची हे घालून घ्यायचं आहे. जेव्हा हे थोडंसं सॉर्टे होईल त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आहेत. टोमॅटो पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत, अथवा ते आपल्या रेसिपीमध्ये कच्चे लागल्यासारखे लागतील. हे पहा, अशा प्रकारे थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ते परतून घ्यायचे. मग त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे, किचन किंग मसाला आणि कांदा लसूण मसाला. तर तुम्ही किचन किंग आणि कांदा लसूण हे दोन्ही स्किपही करू शकता. प्लस तुम्हाला हिंग टाकायचं आहे. हिंगामुळे खूप छान टेस्ट येते खिचडीला. चवीनुसार तुम्हाला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. हलवून घ्यायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं. आता 2 मिनटं परतून झाल्यानंतर तुम्ही आपण जे भिजत घातलेलं तांदूळ आणि डाळीचं मिश्रण आहे ते पाण्यासहित त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि वरतून मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. 2 ग्लास पाणी पुरेसं आहे. मी इथं क्वांटिटी घेतलेली आहे, अर्धा वाटी तांदूळ आणि डाळी घेतलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार पाणी ॲड करू शकता. फक्त 1 शिट्टी काढायची आहे आणि तुमची खिचडी तयार. आणि वरून तुम्हाला तुपाची परत फोडणी द्यावीशी वाटली तर तुम्ही नक्की देऊ शकता. गरजेनुसार पाणी कमी जास्तही करू शकता. बाय.